Our today's topic is basic terms in thermodynamics. आपण थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन पाहिलेली आहे. डेफिनेशन काय होती एक वेळा रिकॉल करू आपण. थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ different forms of energies, quantitative relationship between them, and the energy changes occurring in the physical and chemical processes. After that, we have to see some terms in the thermodynamics which are very important for understanding the whole chapter. पूर्ण चॅप्टर समजून घेण्यासाठी या टर्म्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून आपण या बेसिक टर्म्स आता या व्हिडिओमध्ये पाहू. तर बेसिक टर्ममध्ये पहिली जे टर्म येते ते येते सिस्टीम. सिस्टीम इज व्हॉट? द पार्ट ऑफ युनिवर्स. सिस्टीम म्हणजे काय होते? अ पार्ट ऑफ युनिवर्स. अ पार्ट ऑफ युनिवर्स which is under thermodynamic investigation is called as, means that part is called as the system. System कशाला म्हणायचं? A part of universe. A part of universe under thermodynamic investigation is called as system. त्याला काय म्हणतो आपण? सिस्टीम. बरोबर आहे. तर सिस्टीम समजून घेऊया. सपोज अशा प्रकारचा एक काहीतरी आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि या ऑब्जेक्टला आपण स्टडी करत आहे. या ऑब्जेक्टला आपण स्टडी करत आहे. या ऑब्जेक्टला आपण स्टडी करत आहे अंडर थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी करणे म्हणजे काय? तर थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण त्याच्या मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीचा विचार करतो. मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी कोणत्या? टेम्परेचर, प्रेशर, वॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. ह्याच्या मायक्रोस्कोपिक ज्या प्रॉपर्टीज आहे, टेम्परेचर, मायक्रो मीन्स स्मॉल, ह्याच्या मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहे टेम्परेचर, प्रेशर, वॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. याचा स्टडी म्हणजेच याच्या व्हॅल्यूज माहीत करणे. ह्या किती आहे, टेम्परेचर किती आहे ज्याचा आपण स्टडी करत आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, ज्या ऑब्जेक्टचं, ज्या बॉडीचं आपण स्टडी करत आहे त्याचं प्रेशर किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहे, याचा स्टडी म्हणजे काय होते? स्टडी करतो आपण, त्याला आपण काय म्हणतो? त्या पार्ट ऑफ युनिवर्सला काय म्हणतो आपण? सिस्टीम. परत एकदा समजून घेऊ आपण. हे पूर्ण युनिवर्स आहे. जसं आपण स्वतः युनिवर्सचा एक भाग आहे. बरोबर आहे. तशाच प्रकारे हा जो ऑब्जेक्ट घेतला आपण, हा ऑब्जेक्टसुद्धा युनिवर्सचा एक पार्ट आहे. अ पार्ट ऑफ युनिवर्स. हा झाला एक पार्ट ऑफ युनिवर्स. अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे थर्मोडायनॅमिकच्या दृष्टीनं आपण काही याची इन्व्हेस्टिगेशन करतो, काही आपण याची इन्क्वायरी करतो की याचं टेम्परेचर किती आहे, याचं प्रेशर किती आहे, याचं व्हॉल्यूम किती आहे, याचे नंबर ऑफ मोल्स किती आहे, याची एन्थाल्पी किती आहे. हे टर्म तर आपण नंतर शिकणार आहे म्हणून याच्यावर विचार नाही करायचा. एन्ट्रॉपी किती आहे? यस, एचनं एन्थाल्पी दाखवतो आपण, यसनं एन्ट्रॉपी दाखवतो. याची इंटरनल एनर्जी किती आहे. ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन आपण ज्या पार्ट ऑफ युनिवर्सचं करतो आपण त्याला आपण काय म्हणू? सिस्टीम. बरोबर आहे. दिस इज द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे थर्मोडायनॅमिकच्या दृष्टीनं आपण याची काही इन्क्वायरी करतो की हे किती आहे, ते किती आहे. बरोबर आहे. इन्व्हेस्टिगेशन करतो. त्यामध्ये आपण टेम्परेचर किती आहे, त्याचं प्रेशर किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहे, त्यानंतर त्याचा एन्थाल्पी किती आहे, त्याची एन्ट्रॉपी किती आहे, मोस्टली त्याची एन्ट्रॉपी इंटरनल एनर्जी किती आहे. बरोबर आहे. आता या ज्या टर्म्स आहेत एच, एस आणि यू, ह्या पुढे आपण चॅप्टरमध्ये पाहणार आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे याचा सध्या विचार नाही करायचा. सध्या एवढं समजून घ्या की युनिवर्समधल्या ज्या गोष्टीचा आपण स्टडी करतो, सोप्यात सोपं, युनिवर्समधल्या ज्या गोष्टीचा, ज्या पार्टचा आपण स्टडी करतो त्या पार्टला काय म्हणतो आपण? सिस्टीम. म्हणजे ही काय झाली? सिस्टीम. दिस इज सिस्टीम. याला सिस्टीम म्हणतो आपण. बरोबर आहे. सपोज आपण या चॉकचा स्टडी करत आहे तर चॉक काय झालं? सिस्टीम. सपोज मी माझा स्टडी करत आहे, युनिवर्समध्ये मी पण आहे आणि मी जर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन करत आहे, माझीच जर इन्व्हेस्टिगेशन करत आहे थर्मोडायनॅमिकली, तर मी सुद्धा काय झालो? सिस्टीम. बरोबर आहे. सपोज आपण
या ब्लॅकबोर्ड विच इज अ पार्ट ऑफ युनिवर्स, हा सुद्धा एक युनिवर्सचा एक भाग आहे. हा बोर्डसुद्धा युनिवर्सचा एक भाग आहे आणि याचासुद्धा जर आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी करत असेल, याचं जर थर्मोडायनॅमिक्समध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असेल तर यालासुद्धा काय म्हणतो आपण, सिस्टीम. काय म्हणतो आपण याला, सिस्टीम. येतं लक्षात. त्यानंतर सपोज ही जे डायग्राम दिसत आहे, एक सिलेंडर घेतला आहे आपण, बरोबर आहे. या सिलेंडरमध्ये हे पिस्टन आहे, हे जे दिसून राहिलं तुम्हाला हे पिस्टन आहे, बरोबर आहे. आता या जसं तुम्ही पंप पाहिला असेल, सायकलमध्ये हवा भरली असेल, पंप पाहिला असेल तुम्ही हवा फिलअप करण्याचा, तर ते जे तुम्ही असं वर उचलून धरता आणि नंतर खाली प्रेस करता ते पिस्टन आहे, बरोबर आहे. आणि ते जे पाईपसारखं असेल त्याला आपण काय म्हणतो, सिलेंडर. तर अशाच प्रकारचं सिलेंडर वी हॅव कन्सिडर्ड दिस सिलेंडर. आणि या सिलेंडरमध्ये आपण गॅस फिलअप केलेला आहे, बरोबर आहे. आणि या गॅसचा स्टडी आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये करतो. या गॅसचा स्टडी आपण कशामध्ये करतो, थर्मोडायनॅमिक्समध्ये करतो. म्हणून या गॅसला काय म्हणायचं, सिस्टीम. या गॅसला काय म्हणतो आपण, सिस्टीम, बरोबर आहे. पूर्ण सिलेंडर हे सिस्टीम नाही झालं. आपण फक्त स्टडी कशाचा करत आहे, गॅसचा करत आहे. म्हणून फक्त आणि फक्त गॅस काय झाला, सिस्टीम. गॅस काय झाला, सिस्टीम. सपोज आपण कप ऑफ टी इमॅजिन करत आहे किंवा ग्लास ऑफ वॉटर, हे ग्लास ऑफ वॉटर आहे आणि यामध्ये आपण फक्त वॉटरचा, हे तर ग्लासमध्ये घेतलेलं वॉटर आहे, फक्त वॉटरचा स्टडी करत आहे. म्हणून वॉटर काय झाला, सिस्टीम. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्याचा आपण स्टडी करतो, ज्या गोष्टीचा, ज्या ऑब्जेक्टचा, ज्या बॉडीचा आपण स्टडी करतो, ज्या पार्ट ऑफ युनिवर्सचा आपण स्टडी करतो, त्या पार्ट ऑफ युनिवर्सला आपण काय म्हणतो, सिस्टीम म्हणायचं. काय म्हणायचं, सिस्टीम. आता सपोज दुसरं एखादं एक्झाम्पल आपण घेऊ. या बिकरमध्ये मी मिथेनॉल घेतलेला आहे. काय घेतलं आहे, मिथेनॉल. आणि मिथेनॉलचा स्टडी मी करत आहे. बिकरमध्ये मिथेनॉल आहे, बिकरचा स्टडी नाही करत आहे, फक्त मिथेनॉलचा स्टडी करत आहे. तर याच्यामध्ये सिस्टीम काय आहे, बिकर आहे की मिथेनॉल आहे. तर ऑफकोर्स याचं आन्सर येणार आहे मिथेनॉल. ज्याचा आपण स्टडी करतो त्याला काय म्हणायचं, सिस्टीम, बरोबर आहे. तर सिस्टीमची डेफिनेशन काय झाली, सिस्टीमची डेफिनेशन झाली अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. A part of universe under thermodynamic investigation is called as system, बरोबर आहे. आणि सिस्टीमला कन्सेप्ट म्हणून काय घ्या की थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्या गोष्टीचा, कोणत्याही गोष्टीचा ज्याचा आपण स्टडी करतो त्या पार्ट ऑफ युनिवर्सला आपण काय म्हणतो, सिस्टीम. ज्या गोष्टीचा स्टडी करतो त्याला आपण सिस्टीम म्हणतो, बरोबर आहे. येतं लक्षात. तर हे होतं सिस्टीम. तर डेफिनेशन एक वेळा बघून घ्या, लिहून घ्या. सिस्टीम मीन्स काय होते, पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे स्टडी करणे किंवा चौकशी करणे, इन्क्वायरी करणे, तर स्टडी म्हणू आपण. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्याचा स्टडी करतो त्याला काय म्हटलं आपण, सिस्टीम. नाव व्हॉट अबाउट सराउंडिंग. आता पाहू आपण सराउंडिंग. आता इथे पहा, या बॉक्समध्ये आपण गॅस भरला होता किंवा जे कोणतेही मॅटर घेतलं असेल त्याचा स्टडी करत आहे आपण. तर या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, सिस्टीम आहे, बरोबर आहे. आणि बॉक्सच्या बाहेर जितकं काही दिसत असेल तुम्हाला, बॉक्सच्या बाहेर जितकं दिसून राहिलं तुम्हाला, याला काय म्हणतो आपण, या बॉक्सच्या बाहेर जितकं काही आहे, आउटसाइड द सिस्टीम, द पार्ट आउटसाइड द सिस्टीम, सिस्टीमच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग. त्याला काय म्हणायचं, सराउंडिंग. म्हणजे हा काय झाला, सराउंडिंग. इकडे काय आहे, सराउंडिंग. आणि इकडे सुद्धा काय आहे, सराउंडिंग. इथे सुद्धा काय आहे, सराउंडिंग. इथे सुद्धा काय आहे, सराउंडिंग. ठीक आहे. इथे सुद्धा काय आहे, सराउंडिंग. इथे सुद्धा काय आहे, सराउंडिंग. आणि इथे सुद्धा काय आहे, सराउंडिंग आहे. म्हणजे तुम्हाला दिसून आलं असेल की सिस्टीम सोडून आपण बाकीच्या सर्व गोष्टीला काय म्हणतो, सराउंडिंग म्हणतो.
फक्त सिस्टीम सोडून, बरोबर आहे. सिस्टीमच्या बाहेरचा जो भाग आहे युनिवर्सचा, सिस्टीमच्या बाहेरचा भाग म्हणजे काय होते, सराउंडिंग, बरोबर आहे. इथे डेफिनेशन लिहिली आपण, द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग, बरोबर आहे. आता साधं एक्झाम्पल, चॉक आपलं सिस्टीम आहे. कारण चॉक का बरं सिस्टीम आहे, कारण चॉकचा स्टडी करून राहिलो आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये, म्हणून चॉक सिस्टीम झालं. आणि चॉक सोडून बाकीचं जितकं काही तुम्हाला दिसते, बरोबर आहे, वॉट एव्हर द पार्ट यू कॅन सी अपार्ट एक्सेप्ट द चॉक ऑर एक्सेप्ट द सिस्टीम सोडून बाकीचं जे दिसते ते सर्व काय आहे, सराउंडिंग आहे. काय आहे, सराउंडिंग. येतं लक्षात. आता डायग्राममध्ये पहा, आपण या सिलेंडरमध्ये गॅस फिलअप केला होता, त्या गॅसचा आपण स्टडी करत आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण, सिस्टीम. मग गॅसच्या व्यतिरिक्त जो काही ग्रीन पार्ट तुम्हाला दिसून राहिला इकडे आउटसाइड द सिस्टीम, त्याला काय म्हणाल तुम्ही, सराउंडिंग. हे सगळं काय आहे, सराउंडिंग आहे. हे सगळं काय आहे, सराउंडिंग आहे. इकडे सुद्धा काय आहे, सराउंडिंग आहे. इथे सुद्धा काय आहे, सराउंडिंग आहे. मीन्स द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. सिस्टीम सोडून इतर सर्व गोष्टी म्हणजे काय होते, सराउंडिंग. येतं लक्षात. आणि सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून, सपोज आता इतकं सगळं युनिवर्स आहे सपोज, आणि इथे मी याचा स्टडी करत आहे. हा जो बॉक्स काढलेला आहे याचा स्टडी करत आहे, म्हणजे हा बॉक्स म्हणजे काय झालं, मग हे म्हणजे सिस्टीम. दिस इज सिस्टीम, बरोबर आहे. and the part outside the system, the universe outside the system, हे जे युनिवर्स आहे आउटसाइड द सिस्टीम, याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग. याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्याचा स्टडी करून राहिलो त्याला सिस्टीम म्हणायचं, बरोबर आहे. ज्या पार्ट ऑफ युनिवर्सचा स्टडी करतो, हे पूर्ण युनिवर्स आहे आणि याचा एवढाच पार्ट आपण स्टडी करून राहिलो तर याला काय म्हटलं आपण, सिस्टीम. आणि हा सोडून बाकीच्या गोष्टीला, बाकीच्या पार्टला काय म्हटलं आपण, सराउंडिंग. काय म्हटलं आपण, सराउंडिंग. येतं लक्षात. म्हणजे युनिवर्स मीन्स काय होणार मग, युनिवर्स मीन्स होणार सिस्टीम प्लस सराउंडिंग. System plus surrounding gives you the universe. सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून काय बनून जाते, युनिवर्स. येतं लक्षात. तर युनिवर्स मीन्स काय झालं, युनिवर्स मीन्स सिस्टीम प्लस सराउंडिंग. इथे डेफिनेशन लिहिलेली आहे, जे की विचारणार नाही कधी, पण हे कॉन्सेप्ट आहे. हे कोणतीच डेफिनेशन यातली विचारणार नाही बोर्ड एक्झाममध्ये, पण खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं, कारण याच्याशिवाय आपण फर्दर स्टडी नाही करू शकत. म्हणून ह्या टर्म्स समजणं खूप आवश्यक आहे. तर मी तुम्हाला इथे डेफिनेशन दाखवत आहे युनिवर्सची. द सिस्टीम प्लस सराउंडिंग इज कॉल्ड ॲज युनिवर्स. आता समजा मी जर सिस्टीम आहे तर हे बाकीचं सगळं सराउंडिंग आहे, मी सोडून बाकीचं सगळं सराउंडिंग आहे. आणि ते सराउंडिंग प्लस मी सिस्टीम मिळून काय बनून जाते, युनिवर्स, बरोबर आहे. तर इथे आपण सांगितलं आहे सिस्टीम प्लस सराउंडिंग टुगेदर कॉल्ड ॲज युनिवर्स, बरोबर आहे. तर युनिवर्स म्हणजे काय झालं, द सिस्टीम प्लस सराउंडिंग इज कॉल्ड ॲज युनिवर्स, बरोबर. आता आपण 2-3 टर्म पाहिल्या, एकच राहिली बाउंड्री. सिस्टीम म्हणजे काय होते, थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्या पार्टचा आपण स्टडी करतो त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम, बरोबर आहे. कुठल्याही पार्टचा ज्याचा स्टडी होतो थर्मोडायनॅमिक्समध्ये त्याला सिस्टीम म्हणतो. ज्या गोष्टीचा थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी केला जाते, परत पहा, ज्या गोष्टीचा थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी केला जाते त्याला सिस्टीम म्हणायचं. आणि ते सोडून बाकीचं जे काही आहे त्याला सराउंडिंग म्हणायचं. आणि सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून काय बनते, युनिवर्स. हे लक्षात आलं तुम्हाला. आता इथे डायग्राममध्ये पहा, हा गॅस जो भरलेला आपण त्याचा स्टडी करत आहे म्हणून गॅस फक्त काय झाला, सिस्टीम. आणि बाकीचं सर्व काय झालं, मग
हे सिलेंडर हे ते जे त्याचा आउटसाईड आहे सर्व ते सगळं सराउंडिंग झालं आणि दोन मिळून सिस्टीम प्लस हे सराउंडिंग मिळून काय बनते युनिवर्स. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला विचारतो. या बॉक्समध्ये आपण सपोज हा ट्रँगल घेतला आणि या ट्रँगलचा स्टडी करत आहे आपण, म्हणजे ट्रँगल काय झाला, मग हा ट्रँगल काय झाला सिस्टीम, बरोबर आहे. आणि ट्रँगलच्या आजूबाजूला जे काही आहे ते काय आहे सगळं सराउंडिंग आहे, ते काय आहे सराउंडिंग. आणि सराउंडिंग प्लस सिस्टीम मिळून काय बनते, सिस्टीम प्लस सराउंडिंग मिळून काय बनते सांगा युनिवर्स. काय बनते युनिवर्स. ठीक आहे. इतकं पाहिल्यानंतर नेक्स्ट आहे बाउंड्री. बाउंड्री काय असते, ॲन इमॅजिनरी लाईन ऑर द सरफेस, ॲन इमॅजिनरी लाईन ऑर द सरफेस विच सेपरेट द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. आता पहा बाउंड्री आपण पाहिली असेल. बाउंड्री म्हणजे कोणत्याही कंट्रीची काय असते, एखादी बाउंड्री मीन्स बॉर्डर असते, बरोबर आहे. स्टेटची बॉर्डर असते, कंट्रीची बॉर्डर असते. एखाद्या क्रिकेट ग्राउंडमध्ये गेले असाल तुम्ही तर त्याला बाउंड्री असते, म्हणजे त्याची एक बॉर्डर असते. त्याच्या पार जर समजा बॉल गेला तर तो 4 or 6 राहते. त्याच्या आधी जर थांबून गेला बॉल तर तो 4 किंवा 6 राहत नाही. म्हणजे 4 आणि 6ला बाकीच्या रन्सपासून सेपरेट करण्यासाठी एक बाउंड्री असते. तशाच प्रकारे युनिवर्समध्ये दोन गोष्टी आहेत. युनिवर्समध्ये थर्मोडायनॅमिक्सनुसार दोनच गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या, सिस्टीम आणि सराउंडिंग. ज्याचा स्टडी करतो आपण त्याला सिस्टीम म्हणतो आणि सिस्टीमच्या अवतीभोवती सिस्टीम सोडून जे काही आहे त्याला आपण सराउंडिंग म्हटलं. मग आता सिस्टीमला सराउंडिंगपासून सेपरेट करण्यासाठी काहीतरी बाउंड्री असेल, बरोबर आहे. पण ती बाउंड्री आपल्याला दिसत नाही सहसा, कारण या सिस्टीमला लागूनच काय आहे बाउंड्री आहे. सिस्टीमला लागूनच काय आहे सराउंडिंग आहे, सॉरी. सिस्टीमला लागूनच सिस्टीमला अटॅच असलेलीच काय आहे सराउंडिंग आहे, बरोबर आहे, सर्व बाजूंनी. मग आता आपण फक्त इमॅजिन करू शकतो की सिस्टीमला सराउंडिंगपासून सपोज हे जर समजा हे जर सपोज सिस्टीम आहे किंवा हे सिस्टीम आहे. याला आता इथे तर आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याला दिसून येते की याला बाउंड्री आहे. हे बाउंड्री आहे, ठीक आहे. ही बाउंड्री आहे. हे जी मी डार्क करत आहे ही बाउंड्री दिसून राहिली, कारण बाउंड्रीसुद्धा दोन प्रकारची आहे. एक व्हिजिबल आहे, दिसणारी आहे, आणि एक इनव्हिजिबल आहे, म्हणजे जे इमॅजिनरी आहे. दोन प्रकारच्या बाउंड्री आहे. जे दिसून येते, एक प्रकारची जे बाउंड्री आहे ते दिसून येते, आणि एक इमॅजिनरी बाउंड्री असेल. तर इथे आपल्याला दिसत आहे म्हणून ही कोणती बाउंड्री आहे, व्हिजिबल बाउंड्री आहे. पण जर सपोज आपण चॉक घेतला किंवा डस्टर घेतलं ॲज अ सिस्टीम, या चॉकला सिस्टीम म्हटलं तर आपल्याला बाउंड्री दिसत नाही. सिस्टीमला सराउंडिंगपासून सेपरेट करणारी बाउंड्री दिसत नाही. म्हणून आपण फक्त इमॅजिन करू शकतो एक इमॅजिनरी लाईन किंवा एखादा इमॅजिनरी सरफेस जो इमॅजिनरी आहे, आणि आपण असं समजतो की हे लाईन किंवा हा सरफेस काय करत असेल, सराउंडिंगला सिस्टीमपासून सेपरेट करत असेल. इथे समजून घेऊ आपण. आता सपोज हे सिस्टीम आहे आपली, याचा आपण स्टडी करत आहे म्हणून याला सिस्टीम म्हटलं, आणि याच्या बाहेर जे काही आहे ते सगळं सराउंडिंग आहे. मग आता हे सराउंडिंग घेऊ आपण. इथे हे सराउंडिंग आहे. हे सराउंडिंग इथून आहे पूर्ण, बरोबर आहे. आपल्याला सिस्टीमला सराउंडिंगपासून सेपरेट करता येत नाही, कारण जस्ट सिस्टीम संपते तिथूनच काय स्टार्ट होऊन जाते, सराउंडिंग स्टार्ट होऊन जाते, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो. एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो, बरोबर आहे. ही इमॅजिनरी लाईन इमॅजिनच करू शकतो आपण, ते रिअलमध्ये राहत नाही. ही इमॅजिनरी लाईन काय करत आहे, सिस्टीमला सराउंडिंगपासून काय करत आहे, सेपरेट करत आहे. म्हणून म्हणतो आपण ॲन इमॅजिनरी लाईन, इमॅजिनरी लाईन किंवा एखादा सरफेस जर दाखवायचा आहे तर असं दाखवू आपण. हे सिस्टीम
आणि याच्या इथूनच काय लागून जाते, अशी सराउंडिंग सुरू होऊन जाते, बरोबर आहे. तर याला सेपरेट करणारा एखादा इमॅजिनरी सरफेस घेऊ आपण. अशा प्रकारे इमॅजिनरी सरफेस घेतला आपण. हा सरफेस इमॅजिन करा की हा सरफेस कशाच्या मधून जात आहे, सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधून जात आहे आणि दोघांना काय करत आहे, सेपरेट करत आहे. येतं लक्षात. तर या इमॅजिनरी लाईनला किंवा या इमॅजिनरी सरफेसला आपण काय म्हणतो, बाउंड्री. काय म्हणायचं, बाउंड्री. बाउंड्री काय असते मग, ॲन इमॅजिनरी लाईन ऑर इमॅजिनरी सरफेस विच सेपरेट्स द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज बाउंड्री. त्याला काय म्हणतो आपण, बाउंड्री, बरोबर आहे. तर बाउंड्री दोन प्रकारची आहे. कधी कधी ती इनविजिबल असेल, दिसणार नाही, बरोबर आहे, आणि कधी कधी ती दिसणारी असेल, म्हणजे विजिबल असेल. म्हणून याला इमॅजिनरी बाउंड्री म्हणू आपण. याला काय म्हणायचं, इमॅजिनरी बाउंड्री. इमॅजिनरी बाउंड्री. आणि याला काय म्हणू आपण, रियल बाउंड्री. काय म्हणायचं, रियल बाउंड्री. ठीक आहे. आता लास्ट at the end we will recall all these terms. सपोज आपण या बीकरमध्ये काय घेतलेलं आहे, एक लिक्विड घेतला आहे किंवा गॅसही घेऊ शकता तुम्ही. सपोज लिक्विड घेतलं आपण आणि या लिक्विडचा स्टडी आपण करत आहे. या लिक्विडचा काय करत आहे आपण, स्टडी करत आहे. म्हणून या लिक्विडला काय म्हणायचं, सिस्टीम. या लिक्विडला काय म्हणू आपण, सिस्टीम, कारण याचं थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण स्टडी करत आहे, बरोबर. मग आता स्टडी केल्यानंतर याला सिस्टीम म्हटलं आपण. तर पार्ट ऑफ युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम, या सिस्टीमच्या बाहेर जे काही आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणायचं, सराउंडिंग. याला काय म्हणू, सराउंडिंग. सराउंडिंग, इकडे सराउंडिंग. मग हे सोडून प्रत्येक ठिकाणी सराउंडिंग आहे. दुसरी गोष्ट, आता ही जी सिस्टीम पाहिलं आपण, सराउंडिंग पाहिलं, या दोघांना सेपरेट करणारी जे काही असते लाईन किंवा सरफेस, त्याला म्हणतो आपण बाउंड्री. तर हे बाउंड्री जे असते दोन प्रकारची आहे. इथे आपल्याला ही बाउंड्री दिसून राहिली म्हणून याला काय म्हणतो आपण, रियल बाउंड्री. काय म्हणायचं, रियल बाउंड्री. रियल बाउंड्री. इथे सुद्धा कोणती बाउंड्री आहे, रियल बाउंड्री. रियल बाउंड्री. इथे सुद्धा कोणती आहे, रियल बाउंड्री. पण या ठिकाणी पहा, या सरफेसला लागूनच काय आहे, बाहेरचा भाग आहे, बरोबर आहे. याला सेपरेट करता येईल का, आपल्याला दिसते का इथे बाउंड्री, मग कुठे नाही, जस्ट पाण्याच्या सरफेसलाच लागून काय आहे, सराउंडिंग आहे. म्हणून त्याला तिथे बाउंड्री नाही आहे, दिसून नाही राहिली. म्हणून आपण इमॅजिन करू की या दोघांच्या मधातून जाणारी लाईन किंवा याच्या दोघांमधून जाणारा सरफेस म्हणजे बाउंड्री असेल. पण ती बाउंड्री दिसत नसल्यामुळे त्याला काय म्हणू आपण, इमॅजिनरी बाउंड्री. काय म्हणायचं, इमॅजिनरी बाउंड्री. इमॅजिनरी बाउंड्री. आता शॉर्टमध्ये थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्याचा स्टडी करतो त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम. सिस्टीमच्या आउटसाईड जितकं काही असते त्याला आपण सराउंडिंग. सिस्टीमला सराउंडिंगपासून वेगळं करणारं, सेपरेट करणारी इमॅजिनरी लाईन किंवा सरफेस म्हणजे काय होते, बाउंड्री. बाउंड्री दोन प्रकारची असू शकते. दिसणारी बाउंड्री असेल तर त्याला रियल बाउंड्री म्हणू आपण, आणि जे इमॅजिन करून ना आपल्याला बाउंड्री तयार करावी लागत असेल सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधात, त्याला आपण इमॅजिनरी बाउंड्री म्हणू. तर अशा प्रकारे आपण बेसिक टर्म्स थर्मोडायनॅमिक्समध्ये पाहिल्या. थर्म मीन्स हीट आणि मोशन, डायनॅमिक्स मीन्स मोशन. हीट इन मोशन, हीट फ्लो किंवा हीट इन मोशन म्हणजेच काय होते, थर्मोडायनॅमिक्स. तर थर्मोडायनॅमिक्स हे सायन्सची अशी ब्रांच आहे की ज्यामध्ये आपण फ्लोविंग हीट किंवा मूव्हिंग हीटचा आपण स्टडी करतो. ठीक आहे. तर आजच्या बेसिक टर्म्स होत्या सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री, रियल बाउंड्री, इमॅजिनरी बाउंड्री. ठीक आहे. सिस्टीम मीन्स ज्याचा आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी करतो. सराउंडिंग मीन्स सिस्टीमच्या बाहेरचं जितकं काही असेल त्याला सराउंडिंग म्हटलं. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी जी इमॅजिनरी लाईन आहे त्याला आपण बाउंड्री म्हटलं. बाउंड्री दोन प्रकारची असू शकते.
एक म्हणजे इमॅजिनरी बाउंड्री, आणि कधीकधी आपण बिकर घेतो, गंज घेतो किंवा एखादा पॉट घेतो, त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट काही आपण मॅटर ॲड टाकतो, फिलअप करतो, त्या मॅटरचा स्टडी करत असेल तर त्याला सिस्टीम म्हटलं, आणि बाकीचं सगळं मग काय झालं, सराउंडिंग. बरोबर आहे. पण ते गंजाचं जे काही एजेस असेल त्या काय करून राहिल्या, सिस्टीमला सराउंडिंगपासून सेपरेट करून राहिल्या, म्हणजे ते विजिबल बाउंड्री झाली, त्याला म्हणतो आपण रिअल बाउंड्री. तर अशा प्रकारे बेसिक टर्म्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. थँक्यू सो मच. जर काही अडचण असते तर मला सांगा. थँक्यू.